वादा केला होतो मी त्याच्यासोबत जाऊन पाहतो घरी जे कथा का करते म्हणून. दलिरामा म्हटलं माझ्या दोस्त दलिरामा घरी का म्हटलं माझ्या दोस्त दलिरामा जसं जीवाचे गुट मिळे तसं प्रीतीचे वाटत नाही खरं तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळे गंगू हे बघून दुश्मन गेलं वर ढगाला लागली कळ पाणी थेंब वर ढगाला लागली कळ पाणी थेंब नमस्कार म्हणतो काय नमस्कार माझा दोस्त डिग्री ज्याच्यासोबत मी नमस्कार घेतो तर काही नमस्कार म्हणतो दोस्ता. नमस्कारातून चमत्कार तयार होते आणि नमस्कार घेतल्यावर समोरच्या गोष्टी सुरू होतात. पण पहिले नमस्कार ऐका तुला आठवण आहे का कायची आठवण तुला समजायला पाहिजे तुला लागायला पाहिजे जीवाला तुझ्या हे बरोबर आहे. गेले 2 वर्ष झाले 1 वर्ष झाला पण आता दुसऱ्या वर्षी दिवाळी आली कपडे घेऊन गेली मला नागपूरला जाऊन तर पुढे सावनेला जाऊन हो का गोष्ट तुझी बरोबर आहे. कपडे घेऊन देणारे म्हणलं कोण दिवस येतो कसा कोण जाणतो तुकडे म्हणे मेलो नाही जिवंत जावा मरत नाही परंतु माणसाची परिस्थिती हो नाही का. आता कपडे घेऊन देऊ म्हटलं की तू फॅन्सी पोरगा आहे शौकीन पोरगा शिकला सवरला पोरगा तुला त्या पद्धतीचे लागतील कपडे तर चल जाऊ नागपूरले नागपूर लब्जा फैयाशी नागपूरला म्हणल्यावर फैयाशी का कधी नागपूरला चाल म्हणतो म्हणून फैयाशी का जवळपास नाही जाऊ बयार देईल ना. कपडे घेवाले चाल म्हणतात लेखानं असा अवतार असलेले कपडे कोणी पसंत करशील का तू. अरे पळे मांडरा सरळ 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 टाक सरळ टाक सरळ अबे गोंधळी या तो संभळ नव्हे तो पिशवी होतो पहिला घोडा चांगला काकेट टाक नाही जाणार का तुला फलक चांगला मी चांगला जो दोस्त धर असं दोस्ती इम्तिहान लेती है इम्तिहान लेती है दोस्ती इम्तिहान लेती है दोस्ती इम्तिहान लेती है बरकत की जान लेती है दोस्ती इम्तिहान लेती है दोस्ती इम्तिहान लेती है झालंय बाई माझी मैत्रीण कुठे गेली असेल बाईली लागा माझ्या लाडके बहिणीली लाली लावा अगं लीला काय झालं ग शीला घरी राहून खूपच बोर वाटतंय ग मला. अगं मी सकाळपासून बाई तेच विचार करत आहे काय करू ग. अगं मला असं वाटतंय अगं आज का नाही संध्याकाळी कडे हंगाम आहे. कुठला हंगाम आहे. अगं आपल्या गावी बरं हंगामा पाहायला जाऊ पण आपल्याकडे नवीन कपडे नाही. तुम्ही तेच म्हणत होते
किती दिवस झाले का आपण शॉपिंग नाही केली. मग काय चल ना नागपूरवरून येऊ लवकर. सकाळी जाऊ आणि संध्याकाळपर्यंत वापस येऊ आणि रात्रीला मग हंगामा बघू. खरंच चल मग चल जायचं. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. यादगार बन गया भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. यादगार बन गया भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. अगं बाई किती सुंदर कपड्याचा मॉल. मा हे सुरमा आत्याचे पोरं इतकं का करून राहिले बाई. अरे मला तू एक सांगशील हा? कार्यानं भुऱ्या दोघ जण आहेत बाई. मला एक सांग. आपण हे लहानपणी बघितलं होतं आपल्या बरोबर सोबत खेळत होते हो. चड्डेवर होते. हो चड्डीवर फिरत होते बाई लहान होते तर हे. आणि हे शॉपिंग मॉल मध्ये कशाला घुसून राहिले बाई. अगं कपड्याच्या दुकानात जाऊन राहिले काहीतरी खरेदी करायला. अगं चाल आपण यांची मस्करीच करू. चाल लवकर. ए दोस्ता ओ मित्रा इकडे. अबे का रतिराम नागण्यासारखा अवतार केलास का? राजा निघून चहा घाल. याला म्हणतात नागपूर. बैला बहुत लंबा चौड़ा है लंबा. चांगला बोल अटके. लंबा चौड़ा है म्हणतो नागपूर त्याची आहे बैमा. किती दगड दगड बिजली आपल्या काय अबे आपल्या नाही त्या बनवल्या गेल्या का बनवल्या गेले. नागपूर मध्ये जागा कमी आहे त्याच्या अंदाजानं बिल्डिंग वर बिल्डिंग राहते. हो कोणी फुटत नाही ना वापरत नाही. हो हे नागपूर हो. त्या बैमा आहे हो का. या घरातून गाड्या चालून राहिले. अरे त्याच्या तुला त्याची का घेतलं नाही. घरातून तुला समजा का ह्या वरतून गाड्या चालतात खालतून गाड्या कुठे घरी सिस्टम आहे तसं राहू दे. हो का. टाटा बिर्ला माहित आहे का. टाटा बिर्ला समजते. काटा गल्ला. टाटा अबे टाटा गल्ला नाही टाटा बिर्ला त्याच्या घरी विमान उतरते म्हणतात. विमान उतर. हो हेलिकॉप्टर. हा एवढा शेट माणूस आहे तो. कसा. हो आम्ही आहोत तसे नाही 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 तर म्हणून तो मोदी नंबर 3चं दुकान आहे. कोणत्या. मोदी नंबर 3. मुदाचा नंबर 3. अबे मुताचा 3 नाही त्या दुकानाचं नाव आहे मोदी नंबर 3. आणि तू जा आतमध्ये आणि आपल्या पसंतीचे कपडे घेऊन घे आणि त्याचा बिल माझ्या नावानं फाड. कसा. हो तुला जात आहे. तुला जात आहे नाही तुला येत नाही धर माझा पहिला. दे. मोदी नंबर 3चं दुकान आहे. तुला कोणत्या पद्धतीचा कपडा पाहिजे किंवा आपल्या मावशीसाठी कोणती साडी घेऊन येते समजा आपल्या आईसाठी आपल्या बहिणीसाठी त्या पद्धतीची साडी घेतो ती मी देऊ टाकीन. झाला एवढा उदार अंतकरणाचा माणूस हो मी. बापा बापा होगा. हा. माहिती का त्या पोरी उद्याचे पण त्या पोरी नव्हे त्या पोरी नव्हे या रस्त्यावर मुली उभं राहतील का. त्या मुली नव्हे भाऊ त्या पुतळ्या होत तर त्या पुतळ्यावर असे कपडे टाकले आहेत. तुला ज्या पद्धतीचा कपडा पसंत आहे तसा कपडा घे ना बाजूने हो. त्याच्या बहीण मारल्या याचा संशय जात रे.
त्या बहीण बाबा हो हवा त्या पुन्हा फुटल्याचं बोलायची पण तिच्या बहीण माल मस्तायच्या बहीण माल म्हणजे का तांदळाचा बोऱ्याचा गहू का तो तांदूळ गहू माल म्हणते बैठा दिला थांब पाहू दे त्याच्या बहीण पहिल्या लमचे त्या निर्जीव पुतल्याकडे जाते हा अबे ते नाही बोलत का बे बाई बे बुरी नजर वाले तेरा बहू गाला अब इकडे बे दमची नाऱ्या दही पदाऱ्या इकडे अबे याला बोंबले आहेत ते याले बोंबले आहे तो पुतळाच बनवणार ना बनवला हात पाय डोळे नाक कान देंडी राहिलं हो का बरोबर आहे हात कान डोळे नाक डोळ सपाच आहे याने साड्याही वापरला परत ब्लाउजही वापरला दागदागिरी वापरला हो का याने चड्डा वापरला असं का लमचा बह्याळ बेलला अबे जशी नियत असली नाही बुरी त्या पद्धतीचा आपल्याला प्रभाव पडते मायेच्या गर्भापासून संस्कार त्या पुरावायचे होते आणि जशा माणसानं गोष्टी केल्या तशा पद्धतीच्या वागण्याचा माणूस प्रयत्न करते थांब मी पाहिजे बारा बहीण त्याच्या बहीण मायला काम नवकर उचलून नाही बहीण मानायचं ती बहीण नहीं बाग में तो फूल बहुत खिलते हैं मगर गुलाब जैसे नहीं हम जैसी लड़की अच्छे लड़कों से प्यार करती है तुम जैसे चोंगल मिट्टू से नहीं चोंगल मिट्टू और मैं हटा तेरी बंदी ठंडी ठंडी हटा तेरी बंदी ठंडी ठंडी तू क्या प्यार करेगी मुझसे ऐसी गंगा जमुना कर मी तुझा भाऊ ओळखतो ना तुझा मागाय परवा मी अरे मी नाही म्हणलो ना मग आता बघा नाही म्हणलो तर मी अजी तुम्ही चांगले दिसता मला हो चांगला जाओ हा गोलगप्पा करून जी हा गोलगप्पा टेंबर नाक्या उच्च कपाड्या तो टेंबर राजा हो तो तुम्हा भाऊ हा तुमचा भाऊ हो हो रे गोल्या गोल्या गल्या नाही पाहिजे मला गोल्या राहू दे मी का म्हणते कसा तुमचा भाऊ बदमाश त्याला काय अक्कल बिक्कल हाय का नाही आहे कोणत्या पोरी बाहेर येतात कोणी काही राहतात कसं हात लावते ए बाई तो माझा भाऊ मला समजदार आहे तुम्ही आमच्या मामाच्या पोरी तुम्हाला माहित पडलं मला एक गोष्ट सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा सांग रे बापू दलिया तू सांग आपलं नाव माझं नाव शिला आणि हिचं नाव लीला स्वर्ण आहे तुमच्याला हो तुझं नाव काय माझं नाव आहे शिला हिचं नाव आहे लीला माझं नाव आहे शिला हिचं नाव आहे लीला कांदा शिला आलू शिला शिला तर राहिलं लसण कांदा शिला आलू शिला शिला तर राहिलं लसण आम्हा दोघा बहिणी दोघे भाऊ नाही आले पसंत आम्ही केलं बाबा दुसरं पसंत म्हणजे मोठे मित्र अब्बा बाबा बाबा पे हड्डी इसको पसंद किया तुमने तुझं नाव सांगणार रे मला सांगतो हे सांगणार रे सांगतो एवढा काय मतलब या बहीण मग पुरी अंदर हात टाकते जी बहीण माहिती कल्लराम दी सांग ना मला सांगतो तुझं नाव काय तुझं नाव शिला तिचं नाव लीला सांग रे आमच्या नाव दादा ऐक बाई
ऐक ना ग. मा नाव आहे कवड्या. मा नाव आहे कवड्या. तुला काय का तुमच्या बह्याला कुठला हे कोणत्या नावाची कवडी आहे? आधी नाही नाही मॅडम तसं नाही आहे. याचं नाव आहे कवडू आणि माझं नाव आहे दगडू असं आहे. आता नाव सांग पाळण्यातले. कोणातले? पाळण्यातले. ए सांग ना मला सांग ना तुला काय ना काय मजबूत करते सांगतो ना. सांगते पाहणं नाव सांगू. ओरिजिनल नाव हा मा नाव आहे सवळा. तुझं नाव काय? सही नावाचं का? हा कोणता नाव होती सवडा? बाई त्याचा सोडा घेऊन काही नाही आहे. नाही. त्याला आदत आहे मजा करायची म्हणून त्याला मजा केली. तो ना आला ना आमच्या ना अंगाला हात लावत होता तो. नको तेवढ्या नंबर जोड हो, मी करीन. पिकल जांभूळ तोडू नका. पिकल जांभूळ तोडू नका. माझ्या झाडावरती चढू नका. माझ्या झाडावरती चढू नका. गोरा असं नाही म्हणजे भुरा जिच्चू काड्या माणसात लवकर चढते. हो का? नाही का? बरोबर आहे. मी रोहित तुला काय सांगतो. काय सांगता? याद करो उस दिन की तू रास्ते में मिली थी. हाथ में किताब और साथ में सहेली थी. क्या बात है? वाह, याद करो उस दिन की तू रास्ते में मिली थी. ऐसी बात है. हाथ में किताब और साथ में सहेली थी. हाँ. एक बार दे दे मुझे तू क्या? छूने का मौका. कभी नहीं दूंगा तुझको मैं धोखा. बाप रे. तर काय म्हणायचं वर्ग साहेब? काय म्हणायचं? रक्षाबंधन वादा है, धागा है प्यार का. रक्षाबंधन वादा है, धागा है प्यार का.
मलाही प्रेम करायचं आहे करायचं त्या आहे. प्रेम करण्यासाठी एक मोकळी जागा आपण पाहू हो पाहिजे त्या मोकळी कोणती कोणती तू चाल जरा हा कुठं गलिराम एक काम कर. हे 10 रुपये घे आणि तू पाणी घेऊन आण मला म्हणला म्हणताय हा? 5 मिनिटामध्ये नको अरे तू चाल जरा बाजूला माझं थोडं ऐकून घे चाल जरा बाजूला माझं थोडं ऐकून घे तुझ्या विना करमेना मन माझं लागेना तुझ्या विना करमेना मन माझं लागेना एक पतित चाल जरा बाजूला माझं थोडं ऐकून घे चाल जरा बाजूला माझं थोडं ऐकून घे तर जाता जाता काय जाता जाता प्रेमाच्या गोष्टी सांगतो कशा? कसं ऐक कवीची कल्पना काय म्हणते काय म्हणते सूर्य गेला पश्चिमेला मंद मंद काळ झाला एकांत वासना सरमुख सूर्य गेला पश्चिमेला मंद मंद काळ झाला एकांत वासना गौरी दर्शन सांगते तुला गौरी दर्शन सांगते तुला तू होत गया बाजूला घे चाल जरा बाजूला माझं थोडं ऐकून घे तुझ्या विना करमेना मन माझं लागेना तुझ्या विना करमेना मन माझं लागेना चाल जरा